नमस्कार श्रोते हो. आपल्या काही जुन्या कथांवर बॅकग्राऊंड म्युझिक, साऊंड इफेक्ट यांद्वारे कॉपीराईट क्लेम आल्यामुळे काही कथा नव्याने अपलोड केल्या आहेत. आशा करतो तुम्हाला त्या आवडतील. गौरव आज खूपच लाडात आला होता. पूर्वासोबत 4 भिंतीच्या आतली त्याची ती पहिलीच डेट होती. मोठ्या मुश्किलीने यासाठी गौरवला पूर्वाने होकार दिला होता. मित्राच्या घरचे सगळे बाहेरगावी गेले असल्याने एका दिवसासाठी तेवढी खोलीची सोय झाली होती. गौरव आणि पूर्वा दोघेही सज्ञान आणि बऱ्यापैकी कमावते होते. गौरव एका मोठ्या कंपनीत कामाला होता, तर पूर्वा निरनिराळ्या कंपन्यांसाठी लिखाणाचे प्रोजेक्ट्स हाती घ्यायची. पूर्वा भयकथा लेखिका असल्याने तिच्या डोक्यात नेहमीच वेगवेगळ्या कल्पना जन्म घेत असत. आज मित्राच्या घरी बेडवर गौरव पूर्वाला मुद्दामत छेडण्याचा प्रयत्न करत होता. पूर्वा मात्र बेडवर सुद्धा लॅपटॉप हातात घेऊन भयकथेसाठी विषय शोधत होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर देखील पूर्वा दाद देत नाही. हे पाहून गौरव काहीसा वैतागला. काय ग पूर्वा, आपण यासाठी इथं आलोय का? आजचाच दिवस भेटलाय आपल्याला. असा एकांत पुन्हा नाही भेटणार. गौरव तक्रार करत बोलत होता. पूर्वाने त्याच्याकडे पाहिले. मग लाडेलाडेच आठ्या पाडत ती म्हणाली, बाळा, यासाठीच मी अगोदर नाही म्हणत होते. मला आज संध्याकाळपर्यंत एक भयकथा लिहून पाठवायची आहे. आणि खरं सांगू तर मी अजून सुरुवात पण केली नाही. मला विषयच सुचत नाही आज. तिच्या उत्तरावर प्रथम उदास झालेला गौरव दुसऱ्या क्षणी हसला. आजकाल कामाच्या बाबतीत किती जबाबदार आणि सावध राहावं लागतं याची जाणीव त्याला होती. तू पण ना यार. चल, मीच तुला एक भयकथा सांगतो. माझ्या एका मित्राने मला सांगितली होती. तो म्हणायचा की ही त्याच्याच गावची कथा आहे, पण तो फेकतोय असं मला कायम वाटायचं. मी थोडक्यात सांगतो, मग तू बघ तुला कसं लिहायचं आहे ते. ठीक आहे का? गौरवने विचारले. अरे वा, मस्तच. सांग लवकर, बघू तू माझ्या कामी कधी येतोस ते. पूर्वा हर्षाने उद्गारली. असं नाही. तू शांतपणे ऐकत तुझं भयकथेवरचं काम कर, पण मी मात्र माझं इथलं काम करत राहीन. त्यात तू अडथळा आणायचा नाहीस. बोल, मंजूर? गौरवने आपली अट घातली. हो का, असा खेळ आहे तर. तू ना गौरव माझ्या असहायतेचा फायदा उचलतोस. ठीक आहे, आता काय करू शकते मी बिचारी. कर तुझ्या मनासारखं. पूर्वा एकदम फिल्मी होऊन लाडात बोलत होती. ऐक मग, असं बोलत गौरवने पूर्वाचा हात हातात घेतला. फार वर्षापूर्वी एक गाव होतं. त्या गावात तेव्हा एक फकीर बाबा आले होते. त्यांनी त्या गावातच काही काळ वास्तव्य करण्याचा निर्धार केला. फकीर बाबांचे रूप तेजस्वी होते. गावातल्या एका कुमारी मुलीने त्यांच्या रूपाला भाळून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. फकीर बाबांनी तिला एकदा समज देऊन पाहिले, पण एके रात्री त्या कुमारीने जबरदस्ती फकीर बाबांच्या झोपडीत निर्वस्त्र होऊन प्रवेश केला. नकळत तिच्या नाभीवरच्या तिळाचे दर्शन फकीर बाबांना झालं. तो प्रकार फकीर बाबांसाठी निषिद्ध होता. क्रोधित होऊन फकीर बाबांनी सगळ्या गावाला शाप दिला की या गावात नव्याने जन्म घेणाऱ्या मुलीच्या नाभीवर जर तीळ असेल
तर तिला तात्काळ मारून टाकावे लागेल. आणि जर तसं नाही केलं तर ती मुलगी तिच्या वयाच्या 18व्या वर्षी स्वतः तर मरेलच, पण शेवटच्या क्षणी ती चेटकीन बनून तिच्या जवळ जे कोणी असेल त्याचा विनाश करेल. फकीर बाबा त्याच क्षणी ते गाव सोडून निघून गेले. कथा सांगत असतानाच गौरव पूर्वाच्या हातांवर चुंबन घेत होता. काय सॉलिड फेकतो यार तुझा मित्र. मग पुढे काय झाले? पूर्वाने गौरवच्या केसांतून हात फिरवत विचारले. सांगतो, अजून बरंच फेकायचं बाकी आहे. गौरव चेष्टा करत म्हणाला. तो पुढे सांगू लागला. पुढे 2-3 गावकऱ्यांना तशा मुली झाल्या ज्यांच्या नाभीवर तीर होते. पण स्वतःचं मूल, त्याला कोणी कसं मारू शकतं? गावकऱ्यांनी फकीर बाबाच्या शापाकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. त्या मुली जेव्हा 18 वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांचं चेटकिनीत रूपांतर झालं. आपल्याच घरात समोर दिसलेल्या व्यक्तीला मारून त्या स्वतः पण मेल्या. मग पुन्हा कोणीही तो मूर्खपणा केला नाही. पण काही वर्षानंतर सोमनाथ नावाच्या इसमाच्या घरी तशा मुलीने जन्म घेतला. तिच्या जन्माच्या वेळी सोमनाथ आणि त्याची पत्नी खूप खुश झाले होते. परंतु जेव्हा त्यांची नजर तिच्या नाभीवरच्या तीरावर गेली तेव्हा मात्र ते खूप घाबरले. सोमनाथ कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलीला मारणार नव्हता. तो तशा दुःखी कष्टी अवस्थेत असतानाच दरवाजात एक फकीर आला. सोमनाथने तशा अवस्थेतही त्या फकीराला भरपेट जेवण दिले. त्याची मनोभावे सेवा केली. जाताना जेव्हा फकीराने सोमनाथचा उदासवाना चेहरा पाहिला तेव्हा त्याने कारण विचारले. सोमनाथने आपल्यावर ओढवलेले संकट त्या फकीराला सांगितले. यावर फकीराने सोमनाथच्या मुलीला आपल्या जवळ घेतले. सोमनाथकडून आवश्यक ती सामग्री मागवून आणि बाहेरचा दरवाजा बंद करण्यास सांगून फकीराने सोमनाथच्या घरातच यज्ञ सुरू केला. अतिशय क्लिष्ट अशा प्रकारचे मंत्र तो उद्गारत होता. सोमनाथ आणि त्याची पत्नी बाजूलाच होते. त्यांच्या मुलीला यज्ञाच्या समोरच्या बाजूला झोपवले होते. काही काळ गेला आणि यज्ञपूर्ती झाली. त्या यज्ञातून खिळ्यासारखा एक बोटभर लांबीचा तप्त धातू निघाला. त्याच्या पुढच्या टोकावर बटनाच्या आकाराचं चमकत असलेलं वर्तुळ होतं आणि मागे निमुळती होत गेलेली दुसरी बाजू टोकदार होती. फकीराने सोमनाथच्या मुलीला आपल्या हातात घेऊन तो गरम धातू भस्कन तिच्या नाभीत घुसवला. आपल्या मुलीवर झालेला हल्ला पाहून झटकन सोमनाथ जागेवरून उठला. पण फकीराने त्याला इशाऱ्याने शांत केले. सोमनाथची मुलगी अजूनही झोपेत होती. याचा अर्थ तिला कसलाही त्रास झाला नव्हता. आपली झोळी उचलत फकीर सोमनाथला सांगू लागला. ही मुलगी आता शापमुक्त आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. हा चमत्कारी धातू हिच्या नाभीतून कधीही निघाला नाही पाहिजे, नाहीतर नाभीवरचं तीळ पुन्हा दिसू लागेल आणि ती पुन्हा त्याच शापाच्या बंधनात अडकेल. फकीराचे शब्द लक्षात घेऊन सोमनाथ आणि त्याची पत्नी फकीराचे पाय धरून आभार मानू लागले. मी फक्त चांगले कर्म करण्याचा प्रयत्न केला. बाकी जे काही या मुलीच्या नियतीमध्ये वाढून ठेवले आहे तसेच होईल. फकीर जाता जाता म्हणाला. गौरव एखाद्या भयपटाचा उलगडा करत असल्यासारखा कथा सांगत होता. यावेळी त्याचे ओठ पूर्वाच्या कमरेवर होते.
खतरनाक यार. कडक कथा आहे ही तर. पण यार, मग पुढे त्या मुलीसोबत काय झाले? पूर्वाला आणखी जाणून घेण्याची उत्सुकता वाटत होती. पुढे त्या मुलीसोबत काय झाले ते तर नाही माहीत, पण मित्राने सांगितले होते की ती मुलगी लहान असतानाच सोमनाथ आणि त्याच्या पत्नीचे अपघातात निधन झाले होते. गौरव पूर्वाच्या पोटावरून हात फिरवत म्हणाला, शिट, शेवट काय असेल बरं या कथेचा? पूर्वा हिरमुसली होऊन विचार करू लागली. ए बघ बाई, आता तू लेखिका आहेस तर तूच विचार कर. पुढे काय होईल मला कसं माहीत? जेवढी थाप माझ्या मित्राने ठोकली मी तेवढी तुला सांगितली. मला पदरचं काही जोडायला नाही जमत. असं बोलत बोलत गौरवचा हात पूर्वाच्या नाभीवर गेला. तिथं काहीतरी टोचल्यासारखं वाटल्याने त्याने नकळत तिथे खरवडले. पूर्वाच्या नाभीतून खिळ्यासारखा धातू निघत गौरवच्या हातात आला. झटकन त्याने उठून ते नक्की काय आहे ते पाहिले आणि त्याला धक्काच बसला. त्याने मान वर करून पूर्वाकडे पाहिले. पूर्वाच्या डोळ्यातली चमक सर्व काही स्पष्ट करून गेली. बघता बघता तिचा चेहरा सुकू लागला. ठळक सुरकुत्यांनी तो चेहरा फेसूर वाटू लागला. अंगावरची कातडी गळल्यासारखी ढिली पडू लागली. तिचे तोंड म्हणजे एखादे काळे विवरच वाटत होते. गौरव काय ते समजून गेला. तुझ्या मित्राने थाप मारली नव्हती, ती मुलगी मीच होते. चेटकिनीच्या त्या शब्दांनी गौरवला घाम फुटला. क्षणात तिने आपल्या नख्यांनी गौरववर वार केले. खोलवर केल्या गेलेल्या जखमांनी गौरव शुद्ध हरपू लागला. शरीरावरच्या प्रत्येक भागातून रक्ताच्या धारा निघू लागल्या. बेडवरची चादर लाले लाल झाली. अति रक्तस्रावामुळे तडफडत ओरडत गौरवने प्राण सोडला आणि पुढच्या क्षणी त्या चेटकिनीच्या डोक्याच्या ठिकऱ्या उडून त्याचे अवशेष संबंध बेडरूममध्ये पसरले. समाप्त. मित्रांनो, कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुन्हा एकदा एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.